हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल लर्न मोर विथ जेपी सर. मित्रांनो, आपली मायक्रोसॉफ्ट एक्सेलची सिरीज सध्या चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण एक्सेल डिटेलमध्ये शिकत आहोत. ज्यामध्ये आपण फाईल मेनू, होम मेनू, इन्सर्ट मेनू हे पूर्ण झालेले आहेत आपले. आणि चार्टवर पण आपण डिटेल एक व्हिडिओ बनवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म्युला मेनू बघणार आहोत, जे की खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे फॉर्म्युलेज डेली लाईफमध्ये कसे यूज होतात ते पाहणार आहोत. आणि त्याच्यामधील आणखी काही कमांड्स आहेत, त्या सगळ्या आपण आज बघणार आहोत मित्रांनो. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाऊया आपल्या स्क्रीनवर आणि सुरुवात करूया आपल्या झिरो पासून हिरो बनण्याच्या प्रवासाला. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म्युला टॅब पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही फॉर्म्युले आहेत, ॲडव्हान्स फॉर्म्युले आहेत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑटोसम नावाच्या ग्रुपमधील सगळे बेसिक फॉर्म्युले बघितले होते. या ठिकाणी फंक्शन लायब्ररीच्या ग्रुपमध्ये आपल्याला वेगवेगळे फॉर्म्युले कॅटेगराईज केलेले दिसत आहेत मित्रांनो. सुरुवातीला इन्सर्ट फंक्शन आहे, ज्याच्यामध्ये आपण मॅन्युअली काही फंक्शन्सची लिस्ट, ऑल टाईप लिस्ट आपल्याला दिसते. त्याच्यापैकी आपण जे आपल्याला हवं आहे ते निवडू शकतो आणि त्यानुसार आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. ऑटोसम मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलेले आहेत, जे बेसिक फॉर्म्युले होते, टोटल, ॲव्हरेज, मिनिमम, मॅक्सिमम, काउंट नंबर, ॲव्हरेज वगैरे असे आपण बघितलेले होते. त्याच्यानंतर याच्यात रिसेंटली यूज केलेले फॉर्म्युले दिसत आहेत. त्यानंतर फायनान्शियल ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये फायनान्शियलशी रिलेटेड लागणारे काही फॉर्म्युलेचं ग्रुप वेगळा त्यांनी केलेला आहे. त्यानंतर लॉजिकल फंक्शन्स आहेत, जसं की इफ होता, आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये इफ फंक्शन बघितलं होतं, त्याच्यातले काही ॲडव्हान्स या ठिकाणी फॉर्म्युले आहेत. त्यानंतर टेक्स्टशी रिलेटेड काही फॉर्म्युले आहेत, जसं की आपण पाहणार आहोत टेक्स्ट जॉईन वगैरे. त्यानंतर डेट अँड टाइमशी रिलेटेड लुकअप आहे, व्ही लुकअप, एच लुकअप वगैरे. त्याच्यानंतर मॅथ आणि ट्रिगोनोमॅट्रीशी रिलेटेड आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही स्टॅटिस्टिकल, इंजिनिअरिंग, क्यूब, इन्फॉर्मेशन, कम्पॅटेबिलिटी असे भरपूर वेगवेगळे फॉर्म्युले आहेत मित्रांनो. त्यापैकी आपण काही काही चेक करणार आहोत या ठिकाणी. मित्रांनो, फायनान्शियल जो ग्रुप आहे, या फायनान्शियल ग्रुपमध्ये आपल्याला बँकेशी रिलेटेड काही फॉर्म्युले या ठिकाणी बघता येतात. जसं की समजा आपण काही रक्कम गुंतवली, फॉर एक्झाम्पल म्युच्युअल फंडचंही उदाहरण या ठिकाणी आपण घेऊ शकतो. समजा म्युच्युअल फंडमध्ये मी 1,00,000 रुपये गुंतवले 1 वर्षासाठी. मला 1,00,000चे 1,16,525 आले, तर मला किती व्याज लागून परतावा आला? तर 18% व्याज लागून परतावा आला. असं हे कसं करायचं हे पाहणार आहोत. त्यानंतर आपण समजा एखादी लोन घेतलंय, त्याचा व्याज दर आहे 18%. 8 लाखाचं लोन घेतलंय, त्याला आपल्याला 120 दिवसामध्ये म्हणजे सॉरी 120 मंथमध्ये म्हणजेच 10 वर्षामध्ये आपल्याला परतफेड करायची आहे. तर आपल्याला EMI येतोय इतका, 14,414. आता EMI कसा काढायचा हे आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर हे टोटल पे आपल्याला किती भरावं लागतात, त्याच्यापैकी इंटरेस्टची रक्कम किती आहे. त्यानंतर असं एक रिपेमेंट शेड्यूल बँकेकडून आपल्याला प्राप्त होते. ते रिपेमेंट शेड्यूलमध्ये जे प्रिन्सिपल अमाउंट तुमची पहिल्या महिन्यात किती कटत आहे, त्याच्यात प्रिन्सिपल अमाउंटमध्ये तुमचं व्याज किती कटत आहे, टोटल तुम्ही जे EMI भरत आहात त्यापैकी तुमचं मुद्दल किती जमा होत आहे आणि तुमचं व्याज किती जमा होत आहे, हे आपल्याला या ठिकाणी काढता येते मित्रांनो. ते कसं कसं करायचं आपण एक एक स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघूया इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. समजा जर मी म्युच्युअल फंडमध्ये काही रक्कम गुंतवली ठराविक कालावधीसाठी आणि मला ठराविक कालावधीनंतर एक मॅच्युरिटी अमाऊंट आलेली आहे, तर त्याला मला किती टक्के दरानं ते परतावा भेटलेला आहे हे जर बघायचं असेल तर ते आपण कसं काढायचं ते या ठिकाणी बघूया. या ठिकाणी एक फॉर्म्युला आहे मित्रांनो. समजा मी 1 जानेवारी 2024ला काही रक्कम गुंतवली, उदाहरणार्थ 1,00,000 रुपये आपण घेतलं होतं आणि मॅच्युरिटी डेट आहे त्याची 1 डिसेंबर 2024. म्हणजे समजा 12 महिन्याच्या कालावधीत जवळपास 11 महिन्याच्या कालावधीत आपल्याला 1,00,000चे 1,16,525 आले, तर किती टक्के व्याजदरानं ते आले ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर इथं इक्वल टू लिहा, इंटरेट लिहा, इंटरेट सिलेक्ट करा, टॅब प्रेस करा. ही सेटलमेंट डेट आहे, कॉमा, मॅच्युरिटी डेट आहे, कॉमा. इथं लगेच येते मित्रांनो इन्व्हेस्टमेंट अमाऊंट, कॉमा. त्यानंतर फ्युचर व्हॅल्यू, रिडेम्पशन किती भेटलं ते, आणि हे बेसिकला 3, जे की 365 दिवसाचं आपण 3 अंक असं लिहिलं जाते.
त्या ठिकाणी हे 18% व्याजदरानं आपल्याला हे पैसे प्राप्त झाले. हे आपण अशा पद्धतीनं किती टक्केने आपल्याला परतावा भेटला ते या पद्धतीने आपण काढू शकतो. त्यानंतर समजा आपण एक लोन घेतोय बँकेकडून 18% व्याजदरानं 8 लाखाचं EMI आहे, सॉरी 8 लाख रुपये आपली प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे, लोन अमाऊंट आहे आणि आपल्याला ते 120 महिन्यामध्ये परतफेड करायची आहे, जसं की 10 वर्षामध्ये उदाहरणार्थ. तर आपल्याला या ठिकाणी EMI किती भरावं लागतं हे काढायचं आहे. या ठिकाणी फॉर्म्युला यूज करायचा मित्रांनो, PMT इक्वल टू PMT लिहा. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट तुमचा जो काय ते लिहा, कॉमा करा. NPER जे आहे 120 महिन्याचं या ठिकाणी आहे. सर्वात प्रथम आपल्याला ते जे इंटरेस्ट रेट जो आहे मित्रांनो तो वार्षिक असतो, त्याला पहिल्या सर्वप्रथम आपल्याला डिवायडेड बाय 12 करावं लागेल, कारण पर मंथ आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर NPER जे आहे ते आपलं मंथ घ्यायचं आहे. त्यानंतर ही व्हॅल्यू लिहा, एंटर प्रेस करा. इथं रेड आले मित्रांनो, रेड यासाठी आले की आपण जे व्हॅल्यू होतं त्याला आपल्याला मायनस करावं लागेल मित्रांनो. 14,414 रुपये 82 पैसे तुम्हाला पर मंथ EMI येते आणि ही जी टोटल पे आहे हे 14,414 गुणिले 120 केल्यावर आपल्याला टोटल पे एवढी भरावं लागते. या टोटल पे मधून आपण जर मुद्दल वगळलं तर आपल्याला निव्वळ व्याज एवढं भरावं लागते मित्रांनो, 9,29,777 पैसे. ही आपली फक्त व्याजाची रक्कम आहे आणि हे मुद्दल अमाऊंट आहे. हे दोघांचे मिळून 17,29,777 रुपये आपल्याला रिपे करावे लागतात. तर आता या 17,29,777 हे आपल्याला 120 EMI भरावं लागतात. 120 EMI मध्ये आपल्याला हे एवढे पैसे भरावे लागतात. तर पहिल्या EMI मध्ये आपलं व्याज किती गेलं, मुद्दल किती जमा झालं, दुसऱ्या EMI मध्ये आपलं व्याज किती गेलं, मुद्दल किती गेलं, हे आपल्याला एक बँक रिपेमेंट शेड्यूल देते. तर ते रिपेमेंट शेड्यूल आपल्याला स्वतःला या ठिकाणी बनवता येते मित्रांनो. या ठिकाणी प्रिन्सिपल अमाऊंट आहे, हे मंथ आपण लिहिलेले आहेत, पूर्ण 120 मंथ आहेत. त्यानंतर इथं प्रिन्सिपल अमाऊंट आहे, पहिल्या महिन्यामध्ये त्याचं मुद्दल किती गेलं आणि पहिल्या महिन्यात त्याचं व्याज किती गेलं, टोटल या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. तर ते बघूया. तर मित्रांनो सर्वप्रथम आपण हे सगळं डिलीट करून घेऊया. आता या ठिकाणी प्रिन्सिपल आपल्याला काढायचं की पहिल्या महिन्यात आपलं किती मुद्दल जमा झाले आणि त्याच्यानंतर त्याच्यात व्याज किती जमा झाले आणि त्या दोघांची टोटल आपल्याला त्या ठिकाणी काढायची आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी इक्वल टू साइन लिहा, PMT लिहा. रेट ऑफ इंटरेस्ट लिहिल्याच्या नंतर आपल्याला डिवायडेड बाय 12 करावं लागते, कारण पर मंथ आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर कॉमा लिहा, हे पहिल्या महिन्यातलं आपल्याला ते घ्यायचं आहे. त्यानंतर कॉमा लिहा, आपल्याला हे 120 महिने रिपेमेंट करायचे आहेत. त्यानंतर कॉमा लिहा, ही प्रिन्सिपल व्हॅल्यू आणि प्रिन्सिपल व्हॅल्यू लिहिण्याच्या अगोदर आपल्याला मित्रांनो मायनस या ठिकाणी लिहावं लागते. तर आता आपल्याला हे जे काही मेल ॲड्रेस आहेत याला आपल्याला लॉक करावं लागते. F4 प्रेस करू. एंटर प्रेस करा. पहिल्या महिन्यात आपल्याला 2,414 रुपये 82 पैसे फक्त प्रिन्सिपल मुद्दल जमा झाले, बाकीचे सगळं जे काय होतं ते व्याज आहे. आता व्याजाचाही फॉर्म्युला जो आहे ॲज इट इज आहे मित्रांनो, आपण याला पूर्ण कॉपी करू शकतो. कॉपी करायचं, या ठिकाणी पेस्ट करा. याच्या PPMT ऐवजी फक्त IPMT या ठिकाणी टाकायचं आहे आणि एंटर करायचं बस. आणि या दोघांचं मिळून आपल्याला 14,414 रुपये 82 पैसे हे जे आहे या ठिकाणी ह्या दोघांचं टोटल होत आहे मित्रांनो. दॅट्स इट. अशा पद्धतीनं आपण एखाद्या लोनचा EMI आणि त्याचं रिपेमेंट शेड्यूल देखील आपण फायनान्शियल फॉर्म्युला वापरून करू शकतो मित्रांनो. बस आपल्याला फक्त इथं ड्रॅग करायचं, डबल क्लिक करायचं, पूर्ण तुमचं रिपेमेंट शेड्यूल या ठिकाणी तयार होऊन तुमच्या समोर आलेलं आहे मित्रांनो. शेवटच्या काही जे मंथली EMI असतात शेवटचे, त्याच्यामध्ये बघा व्याज फक्त 213 रुपये चाललंय, बाकी मुद्दल असते. बँक तुमचं जे इंटरेस्ट असते पहिल्याच्याच काही 2-3 वर्षामध्ये पूर्ण वसूल करून घेते तुमचे. जास्तीत जास्त व्याजदर पहिल्याच काही
EMI ला लागत असतात. शेवटी व्याजदर कमी म्हणजे व्याज कमी होत जाते. पहिल्या काही EMI मध्ये तुमच्याकडून जास्त प्रमाणात व्याज वसूल केले जाते मित्रांनो. शेवटी जसं आपण शेवटाकडे वळत जातो तसं व्याज कमी मुद्दल जास्त घेतल्या जाते. सुरुवातीला मुद्दल कमी आणि व्याजाची रक्कम जास्त असते. इथं तुम्हाला दिसत आहे पहिल्या महिन्यामध्ये फक्त 2400 रुपये तुमच्याकडून मुद्दल जमा झालेली आहे आणि तुमच्या 14,400 पैकी 12,000 तुमच्याकडून व्याज वसूल झाले. अशा पद्धतीने आपण रिपेमेंट शेड्यूल या ठिकाणी बनवून बघू शकतो मित्र. कुठलीही तुम्ही अमाऊंट चेंज करा, या ठिकाणी रिपेमेंट शेड्यूल तुमचं चेंज होऊन जाते. पुढचा ग्रुप आहे मित्रांनो फायनान्शियल फंक्शनच्या नंतर लॉजिकल फंक्शन्स आहेत. याच्यामध्ये इफ वगैरे आहेत. आपण इफ एरर एखाद्या फॉर्म्युलामध्ये एरर आला तर काय करायचं ते पण आपण या ठिकाणी टाकू शकतो. इफचं फंक्शन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. आपण पुढे जाऊया. टेक्स्ट फंक्शन या ठिकाणी आपण पाहणार आहोत मित्रांनो. समजा उदाहरणार्थ आपल्याकडे काही विद्यार्थ्यांची नावं आहेत. आपण तात्पुरतं हे सगळं हाईड करून घेऊया. आपल्याला टेक्स्ट जॉईन फंक्शनचा वापर करून आपण या ठिकाणी हे नाव एकत्रित कसं घ्यायचं ते पाहूया मित्रांनो. या ठिकाणी इक्वल टू टेक्स्ट जॉईन लिहा, टॅब प्रेस करा, डिलिमीटर मध्ये डबल कोट स्पेस डबल कोट क्लोज करा, कॉमा द्या, इथं ट्रू लिहा, टॅब प्रेस करा आणि कॉमा द्या. त्यानंतर हे दोन्ही सिलेक्ट करून घ्या, एंटर प्रेस करा. हे या ठिकाणी तुमचं कंटिन्यू नाव आलेलं आहे मित्रांनो विथ स्पेस. त्यानंतर ट्रॅक करा, पुढचे रिझल्ट तुमच्या समोर ऑटोमॅटिक येऊन जातात मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण टेक्स्ट जॉईन फंक्शनचा वापर करून आपल्या टेक्स्ट रिलेटेड काही फंक्शन या ठिकाणी यूज करू शकतो. त्याच्यानंतर समजा ह्या सेलमध्ये किती कॅरेक्टर आहेत हे जर आपल्याला चेक करायचं तर आपण लेटर काउंट हे वापरू शकतो, लेंथ, आणि एंटर करा. हे 12 आहेत विथ स्पेस 12 कॅरेक्टर आहेत. समजा जर आपण स्पेस कट केलं, हे जर स्पेस काढून टाकलं तर त्या ठिकाणी ते 11 होतात. अशा पद्धतीने आपण विथ स्पेस विदाउट स्पेस लेटर सुद्धा कॅरेक्टर सुद्धा काउंट करू शकतो. त्यानंतरचा पुढचा फंक्शन आहे मित्रांनो डेट अँड टाइम. डेट अँड टाइमशी रिलेटेड काय फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी यूज करता येतात. त्यामध्ये समजा आपल्याला आता किती वाजले हे डेट टाइम सहित बघायचं असेल, इक्वल टू नाव लिहिलं, टॅब प्रेस करा, एंटर करा, बस हे टाइम डेट वगैरे ऑटोमॅटिक आपल्या समोर येऊन जाते मित्रांनो. त्यानंतर पुढचं आहे लुकअप. लुकअपसाठी आपण इथे काही शीट बनवलेली आहे. या ठिकाणी व्ही लुकअप, एच लुकअप. व्ही लुकअप म्हणजे व्हर्टिकल लुकअप, एच लुकअप म्हणजे हॉरिझॉन्टल लुकअप. समजा आपल्याकडे असा काही टेबल्स डेटा आहे, त्याच्यामध्ये प्रोडक्टचे नाव आहेत, कोणत्या कंपनीचं आहे, क्वांटिटी किती आणि त्याचं प्राइस काय आहे. तर आपण या ठिकाणी समजा प्रोडक्टचं नाव बदललं की आपल्या समोर प्राइस येते. समजा मी कॅमेरा कॉपी केला आणि इथं पेस्ट केलं तर हे कॅमेराची प्राइस 75,000 आली. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. या ठिकाणी इक्वल टू व्ही लुकअप लिहा मित्रांनो, टॅब प्रेस करा. हे सेल आपल्याला या प्रोडक्ट मधली ह्या सेल मधील प्रोडक्टची प्राइस चेक करायची आहे. कॉमा करा, पूर्ण टेबल ॲरे तुमचा सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर कॉमा प्रेस करा. आता आपलं प्राइस कितव्या कॉलम मध्ये आहे, चौथ्या कॉलम मध्ये आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला चौथा कॉलम लिहावा लागते. म्हणजे 1 2 3 4 चौथा कॉलम लिहा. त्याच्यानंतर कॉमा 0 प्रेस करा, एंटर प्रेस करा मित्रांनो. आता कॅमेराची व्हॅल्यू आली 75,000. समजा मी मोबाईल घेतला, मोबाईलची व्हॅल्यू जी काय असेल ती 25,000 या ठिकाणी येते. हे झालं व्हर्टिकल लुकअप, जे उभ्या पद्धतीचा आपण लुकअप चेक केला. आता एच लुकअप मध्ये हेच हॉरिझॉन्टल लुकअप आहे. या ठिकाणी आपण व्ही लुकअपच्या ऐवजी एच लुकअप लिहायचं. ह्या सेल मधील आपल्याला प्राइस चेक करायची आहे. सेल मध्ये जे कुठला प्रोडक्ट आपण घेऊ त्याची प्राइस आपल्याला दिसली पाहिजे. कॉलम इंडेक्स नंबर आपण आता तिसरा नंबर आहे 1 2 3. तिसऱ्या नंबर मध्ये बघायचं. कॉमा लिहा, 0 लिहा, एंटर प्रेस करा. मोबाईलची व्हॅल्यू या ठिकाणी 25,000 आलेली आहे. समजा मी या ठिकाणी लॅपटॉप कॉपी केलं आणि इथं पेस्ट केलं तर मला लॅपटॉपची किंमत येते. आणि समजा मी टॅबलेट कॉपी करून घेतलं तर टॅबलेटची किंमत. अशा पद्धतीने आपण व्ही लुकअप आणि एच लुकअप या ठिकाणी बघितलं आहे मित्रांनो. तुमच्या गरजेनुसार तुम्ही या ठिकाणी वेगवेगळे फॉर्म्युले यूज करू शकता. त्यानंतर पुढचा ग्रुप आहे मित्रांनो डिफाईन नेम्स. डिफाईन नेम्स मध्ये आपल्याला सेल रेंजच्या ऐवजी एखाद्या स्पेसिफिक सेल रेंजला आपण नाव देऊ शकतो मित्रांनो. समजा आता हे जे E13 पासून
J13 पर्यंतची सेल रेंज आहे. आपण याला एक वेगळं नाव देऊ शकतो. समजा ह्या रेंजला आपण E13 ते J13 च्या ऐवजी आपण स्पेसिफिक नाव देऊया. त्याला आपण असं जे काही नाव असेल आपण टेस्ट देऊया या ठिकाणी, टेस्ट. आणि वर्कबुकच्या ऐवजी आपण त्याला शीट 1 म्हणूया. ओके करा. आता हे तुम्हाला या ठिकाणी टेस्ट नाव दिसेल. आपण याला फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा यूज करू शकतो. इक्वल टू सम लिहिल्यानंतर इक्वल टू सम लिहायचं आणि त्याला टेस्ट लिहा. टेस्ट येऊन जाते मित्रांनो. एंटर करा. तर हे या सेल रेंजच्या ऐवजी तुम्हाला ते टेस्ट नाव दिसेल, कारण आपण याला नाव दिलं होतं की टेस्ट म्हणून. त्याला आपल्याला यूज इन फॉर्म्युला ते कसा करायचा ते बघितलं आपण. नेम मॅनेजर मध्ये जसं आपण पहिलं काही देऊन बघितलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला यूज करता येतात मित्रांनो. त्यानंतरचा फॉर्म्युला मित्रांनो ट्रेस प्रेसिडेंट्स. समजा आपण हे दोन संख्या लिहिल्या आणि त्याची या ठिकाणी बेरीज केलेली आहे. ही जी बेरीज आहे ह्याच दोन संख्याची आहे का हे ऑन करण्यासाठी आपण असा एरो आपल्याला सजेस्ट करण्यासाठी येतात मित्रांनो, इंडिकेट करण्यासाठी. असा एरो आपल्याला इंडिकेट करण्यासाठी येतात की ह्या दोन सेलची ही टोटल आहे. रिमूव्ह करूया आणि सिलेक्ट करून पुन्हा ट्रेस डिपेंडन्स बघूया. या दोघांची टोटल या ठिकाणी आलेली आहे असं आपल्याला एरोच्या मार्फत कळते. त्यानंतर पूर्ण शीट मध्ये कुठं कुठं फॉर्म्युले लावलेले आहेत हे जर आपल्याला शो करायचे असेल तर आपण शो फॉर्म्युला यूज करू शकतो. शो फॉर्म्युला केल्यानंतर शीट वरती जा. हे टोटलच्या ऐवजी बघा फॉर्म्युले आलेत, हे ॲव्हरेज अशा पद्धतीनं कसे फॉर्म्युले यूज केलेले आहेत ते सगळे आपल्याला या ठिकाणी दिसतात मित्रांनो. पुन्हा अनहेड करा त्याला. एरर काय चेक करायचे असेल तर आपण एरर चेक करू शकतो. आपली एरर नाही असं आपल्याला शो होत आहे. त्यानंतर काही फॉर्म्युले इव्हॅल्युएट करायचे तर आपण करू शकतो. इव्हॅल्युएट क्लोज. काय चूक असेल तर लगेच दाखवते मित्रांनो. त्यानंतर वॉच विंडो. आपल्याला एखादी फंक्शन एखादी सेल ॲड्रेस या ठिकाणी ऍड करून ठेवलं तर आपल्याला ते या वॉच विंडो मध्ये ऍड होत राहते मित्रांनो. त्यानंतर पुढचा आहे कॅल्क्युलेशन ऑप्शन. समजा बघा आता आपण एक इथं या ठिकाणी समजा मी काही व्हॅल्यू चेंज केली 90 केली तर पुढचे जे कॅल्क्युलेशन आहेत ते ऑटोमॅटिक बदलतात. त्याला आपण इथून स्टॉप करू शकतो. ऑटोमॅटिकच्या ऐवजी मॅन्युअल करू शकतो. मॅन्युअल केलं आणि आता जर मी व्हॅल्यू बदलली तर इथं या ठिकाणी काही बदल होत नाही. त्यासाठी बदल जर करायचा असेल तर मला मग इथं कॅल्क्युलेट नाव ऑप्शनवर क्लिक करावं लागतं. त्यानंतर हे बदलेल. समजा मी दुसरा ऑप्शन आहे 78 च्या ऐवजी 80 केलं तरी आता काही बदल झाला नाही. 80 केल्यानंतर मला कॅल्क्युलेट शीटवर क्लिक केल्यावर पुन्हा हे ऑटो अपडेट झालं मित्रांनो. हे ऑटोमॅटिक अपडेटच्या ऐवजी आपण या ठिकाणी जर समजा ऑटोमॅटिक ठेवलं तर आपल्याला जसं काय तुम्ही चेंज करत जाल तसे फॉर्म्युले या ठिकाणी बदलत जातात. तर अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी फॉर्म्युला टॅबचा पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे मित्रांनो. मला जर काही अडचण वाटली तर तुम्ही व्हिडिओ रिपीट करून बघू शकता. काही वेळा काही गोष्टी नवीन असल्यामुळं कळण्यासाठी तुम्हाला थोडंसं अवघड जातील. व्हिडिओ रिपीट करून बघा. तुम्हाला एकच्या ऐवजी दोनदा बघा, तुम्हाला नक्कीच समजेल मित्रांनो. तरी तुम्हाला जर काही अडचण वाटत असेल तर तुम्ही मला कॉमेंट करून तुमचे काही प्रश्न विचारू शकता. मी तुमच्या सगळ्या शंकेचं समाधान करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. माझा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कॉमेंट करून कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मित्रांना तुमच्यासोबत जॉईन करून घ्या आणि आपला 0 ते हिरो होण्याचा प्रवास आपण असंच एकत्रित मिळून करूया मित्रांनो. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या. नमस्कार, बाय बाय.